मगाशी पडलो तेव्हा त्रास झाला, पण आता बरं वाटतंय मला. माधवा, काय रे, काय झालं? अगं पडले ते बाहेर पाय घसरून. असं कसं पडला? अरे लक्ष कुठं होतं तुझं? ते बाहेर गेले त्यावेळेस खाली साबणाचं पाणी सांडलं होतं, म्हणून पाय सटकून पडले ते. तुम्ही पण काय हो, जरा काळजी घ्यायची ना. माधवा, तू आराम कर. आजच्या कार्यक्रमात तुझ्या वाटणीचं मीच नाचून घेते. या मुलगा कंबर धरून बसलाय आणि यांना नाचायचं सुचतंय. हो, सुचतंय. एवढं काही झालेलं नाहीये त्याला, मुक्का मार बसलाय. निशीची आई बरोबर बोलतायत तुम्ही. बाबांना एवढं लागलंय आणि आपण अशा परिस्थितीत कार्यक्रम साजरे करायचे आहेत का? मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम आपण कॅन्सल करूयात, नंतर कधीतरी करूयात ना. मिस्टर बेसरे, तुम्हाला जर खरंच वाटत नसेल तर आजचा कार्यक्रम आपण रद्द करूया, काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्याला सोडून कशाला? त्याला घेऊन जाऊ. अहो बसेल तो तिथे. धारणी, आयुष्यभर तू इतरांचाच विचार करत आलीस, आणि आज तुझ्या लग्नाच्या कार्यक्रमात सुद्धा तू माझा विचार करतेस. अगं मी ठीक आहे, मगाशी पडलो तेव्हा लागलं, पण आता मला सगळं सहन होतंय ग. हो, त्यासाठी कार्यक्रम रद्द करू नकोस. अगं नाहीतर या दुखण्यापेक्षा ते दुःख जास्त असेल ग. पण अगं खरंच कार्यक्रम रद्द करू नकोस. सगळे उत्साहात आहेत. अगं माझ्यामुळे कोणाचा हिरमोड व्हायला नकोय. हे बघ, अगं तू माझी काळजी करू नकोस. इथे रेखा आणि निशी आहेत ना माझी काळजी घ्यायला. तुझा मिस्टर बेसरे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आजचा संगीत कार्यक्रम खूप छान होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तारिणी आणि केदारसाठी माझ्याकडनं एक स्पेशल सरप्राईज आहे.